नमस्कार. यापूर्वी आपण सामाजिक संशोधन म्हणजे काय? सामाजिक संशोधनाची व्याप्ती काय आहे? सामाजिक संशोधनाचं स्वरूप काय आहे? या बाबी समजावून घेतल्या आहेत. आता आपण सामाजिक संशोधनाचं महत्त्व काय आहे हे समजावून घेऊया. सामाजिक संशोधन का करायचं किंवा का केलं जातं याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण करूया. सामाजिक संशोधनाचं महत्त्व अधोरेखित करणारा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सामाजिक संशोधन हा सामाजिक ज्ञानाचा महत्त्वाचा स्रोत आहे. आजतागायत आपल्याला जे मानवी जीवनाबद्दलचं, समाजाबद्दलचं ज्ञान उपलब्ध आहे, ते सर्व ज्ञान हे संशोधनाच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र यासारख्या सामाजिक शास्त्रांमध्ये आज उत्तुंग स्वरूपात ज्ञान उपलब्ध आहे हे आपण पाहतो. हे सर्व ज्ञान कसं निर्माण झालं? त्या काळामध्ये असलेल्या विचारवंतांनी, संशोधकांनी निर्माण केलेलं हे ज्ञान प्रामुख्याने संशोधनाच्या माध्यमातून निर्माण केलं आहे. त्यामुळे सामाजिक संशोधनातून निर्माण होणारं ज्ञान हे सामाजिक क्षेत्रांमधल्या ज्ञानाचा एक महत्त्वाचा स्रोत ठरतं. त्या अर्थानं सामाजिक संशोधनाचं महत्त्व खूप आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संशोधनातील माहितीचा वापर केला जाऊ शकतो आणि त्यातून समाजाच्या हिताचे निर्णय घेतले जाऊ शकतात. सामाजिक संशोधन होत असताना त्यातून निर्माण होणारं ज्ञान आणि माहिती ही वेगवेगळ्या कारणांसाठी वापरली जाऊ शकते. समाजाबद्दलचे असे अनेक अज्ञात घटक असतात की ज्यांची माहिती सहज उपलब्ध होत नाही. समाजामध्ये घडणाऱ्या अनेक घटकांची माहिती आपल्यापर्यंत खऱ्या स्वरूपात पोहोचत नाही. यासाठी त्या सामाजिक घटनेबद्दल संशोधन हाती घेतल्यास खऱ्या माहितीपर्यंत पोचता येतं आणि त्या माहितीचा वापर समाजाच्या भल्यासाठी, व्यक्तीच्या भल्यासाठी केला जाऊ शकतो. तिसरा मुद्दा म्हणजे सामाजिक अखंडता राखण्यासाठी सामाजिक संशोधन वापरलं जातं. समाजामध्ये अनेक वेळा घडणाऱ्या घटना या समाजाच्या गैरहिताच्या असलेल्या आपण पाहतो. समाजाच्या अखंडतेला बाधा आणणाऱ्या अनेक घटना वेगवेगळ्या पातळ्यांवर घडत असतात. सामाजिक अखंडता टिकून राहणे हे मानवी अस्तित्वासाठी तितकेच महत्त्वाचे आहे की जेवढे समाजाचं एकंदरीत स्वरूप आणि प्रगती होत राहणं आवश्यक आहे. यासाठी समाज अखंड राहायला हवा. सामाजिक अखंडतेसाठी समाजाच्या विरोधात घडणाऱ्या घटनांची कारणमीमांसा करणं आणि त्यावर उपाययोजना करणं आवश्यक असतं. यासाठी आपल्याला सामाजिक संशोधन मदत करतं, कारण सामाजिक संशोधन आपल्याला अशा घटनांच्या मुळाशी पोहोचण्यास, सत्यापर्यंत पोहोचण्यास मदत करतं. सामाजिक पातळीवरच्या अनेक उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी नियोजन करणं आवश्यक असतं. दारिद्र्य, बेरोजगारी, सामाजिक दुही किंवा तंटा यासारख्या अनेक समस्यांनी समाज त्रस्त आहे. या समस्यांचं निवारण करायचं म्हटलं तर त्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर सामाजिक नियोजन करणं आवश्यक असतं. सामूहिक पातळीवरचं हे नियोजन करताना सामाजिक संशोधनामधून उपलब्ध होणाऱ्या ज्ञानाचा वापर होऊ शकतो. त्यामुळे अचूक नियोजनासाठी सामाजिक संशोधनाचं महत्त्व अबाधित आहे. समाजासमोर असणाऱ्या आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे असलेल्या ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत, यामध्ये आर्थिक पातळीवरच्या समस्या, सामाजिक पातळीवरच्या समस्या, राजकीय पातळीवरच्या समस्या, या समस्या सोडविणं हे समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. या समस्या सोडवायच्या म्हटल्या तर त्यांची कारणं शोधून काढली पाहिजेत. त्यासाठी या समस्यांची कारणमीमांसा केली पाहिजे. या समस्या का आहेत हे शोधून काढलं पाहिजे, तर त्यावर उपाययोजना करणं शक्य होईल आणि त्या समस्या सोडविल्या जाऊ शकतील. समस्यांची कारणमीमांसा करणं सामाजिक संशोधनामधून शक्य होतं. सामाजिक संशोधन आपल्याला त्यासाठी मदत करतं. समाजामध्ये रचनात्मक बदल घडवून आणणं अनेक वेळा समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक असतं.
आपल्याला ठाऊक आहे की अनेक वेळा किंवा भूतकाळामध्ये समाजामध्ये असणारी जी जाती उतरंड होती, ही जाती उतरंड या समाजामधल्या अनेक घटकांच्या प्रगतीला मारक होती. ही जाती उतरंड संपुष्टात आणण्यासाठी समाजामध्ये रचनात्मक स्वरूपाचे बदल घडवून आणणं आवश्यक होतं. यासाठी अनेक विचारवंतांनी, धुरीणांनी खूप मोठं काम केलं. मात्र ही अशा प्रकारचा रचनात्मक बदल घडवून आणताना समाजाची घडी अखंड राहील, समाज अखंड राहील हे पाहणं आवश्यक असतं. यासाठी समाजाचं एकंदरीत स्वरूप समजावून घेणं आवश्यक असतं. सांस्कृतिक पातळीवरचं, राजकीय पातळीवरचं समाजाचं स्वरूप लक्षात घेणं आवश्यक असतं. संशोधनाच्या माध्यमातून समाजाचे हे वेगवेगळे पैलू आपल्या लक्षात येतात आणि मग त्यातून आपण सामाजिक पातळीवर रचनात्मक बदल घडवून आणू शकतो की ज्यातून अधिक उंचीवरचा समाज विकसित होत जातो. समाजाचं कल्याण साधणं हे सरकारचं काम आहे. फक्त सरकारचंच नव्हे तर समाजामधल्या प्रत्येक घटकाचं ते काम आहे. सामाजिक कल्याण साधण्यासाठी किंवा समाजाच्या कल्याणाच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या अनेक बाबी सामाजिक संशोधनामधून उपलब्ध होतात. समाजाच्या कल्याणाच्या योजना तयार करणं, त्यांची अंमलबजावणी करणं, या योजना तयार करत असताना त्यासाठी वेगळ्या स्वरूपाची आकडेवारी उपलब्ध करणं, माहिती उपलब्ध करणं, या सगळ्यासाठी सामाजिक संशोधन करावं लागतं. सामाजिक संशोधनामधून या बाबी उपलब्ध होतात आणि मग त्यातून समाजाचं कल्याण साधण्यासाठी वेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम तयार करता येतात, हाती घेता येतात आणि राबवता येतात. मात्र या कार्यक्रमांच्या मुळाशी असतं ते सामाजिक संशोधन. त्यामुळे या अर्थानं सामाजिक संशोधनाचं महत्त्व अधोरेखित होतं. अनेक वेळेला सामाजिक घटकांच्या आणि घटनांच्या नियंत्रणासाठी सामाजिक संशोधन महत्त्वाचं ठरतं. अनेक वेळी समाजामध्ये घडणाऱ्या घटना या समाजाला उपकारक असोत अथवा समाजाच्या विरोधात असोत, समाजाच्या प्रगतीच्या विरोधात असोत, अशा घटनांवर जर नियंत्रण आणलं गेलं तर त्या घटकांचं आणि घटनांचं समाजाच्या भल्यासाठी वापर करता येऊ शकतो. समाजामध्ये घडणारे असे अनेक घटक किंवा घटना या समाजासाठी उपकारक असोत किंवा विरोधातल्या असोत, त्या घटनांचं जर पूर्ण ज्ञान मिळवलं तर त्या घटकांचं आणि घटनांचं सुद्धा नियंत्रण करता येतं आणि नियंत्रण करून या घटनांचा आणि घटकांचा समाजाच्या भल्यासाठी वापर करता येतो. यालाच आपण सामाजिक नियंत्रणाची प्रक्रिया असं म्हणतो. सामाजिक नियंत्रणाची ही प्रक्रिया राबवण्यासाठी सामाजिक संशोधनातून उपलब्ध होणारं ज्ञान आणि माहिती वापरली जाते. समाजाचे वेगवेगळे प्रश्न हाताळण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रांची, टेक्निक्सची निर्मिती करावी लागते, केली जात असते. समाजाचे समस्या हाताळणं, समाजाचे प्रश्न सोडवणं, समाजाची प्रगती साधणं यासाठी वेगळ्या प्रकारची तंत्र आवश्यक असतात. समाजाची प्रगती ही फक्त सामाजिक पातळीवर घडून येत नसते, तर ती आर्थिक, राजकीय आणि तत्सम स्वरूपाच्या इतर सामाजिक पातळ्यांवर घडून येत असते. अशा प्रकारची प्रगती साधण्यासाठी वेगळ्या प्रकारची तंत्र आवश्यक असतात. उदाहरणार्थ जसं भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी आपण जागतिकीकरण, खाजगीकरण यासारखी वेगळ्या प्रकारची तंत्र विकसित केली आणि त्यांचा वापर केला आणि त्यामुळे आपण बघतो आहोत की 1991 नंतर भारतीय समाजाची आर्थिक प्रगती मोठ्या प्रमाणावर साधली गेली. त्यातून अनेक समस्या देखील निर्माण झाल्या, नाही असं नाही, पण सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा विचार करता भारतीय समाज एका उन्नत आणि वरच्या पातळीवर गेला हे मात्र निश्चित. समाजाच्या अशा प्रकारच्या प्रगतीसाठी मग ती आर्थिक असो किंवा सामाजिक असो, अशा प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या तंत्रांची निर्मिती करावी लागते. प्रगतीसाठी कोणती तंत्र आवश्यक आहेत, ती कशा प्रकारे निर्माण करायची, ती कशा प्रकारे वापरायची, हे सगळं सामाजिक संशोधनाच्या माध्यमातूनच लक्षात येऊ शकतं. त्यासाठी समाजाच्या गरजा, समाजाचं स्वरूप समजावून घ्यावं लागतं. त्यामुळे सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून अशा प्रकारे समाजाच्या हिताची नवीन तंत्र निर्माण केली जाऊ शकतात.
आणि या सगळ्याचा उपयोग सामाजिक विकासासाठी होतो. समाज दिवसेंदिवस प्रगती साधत जातो तो प्रामुख्याने सामाजिक घटकांच्या आणि सामाजिक घटनांच्या होणाऱ्या ज्ञानामधून. सामाजिक घटक आणि सामाजिक घटनांचं जे वेगवेगळं ज्ञान मानवाला होतं त्याचा वापर करून सामाजिक विकास साधता येतो. समाज दिवसेंदिवस उन्नत होत जात असतो. यासाठी सामाजिक संशोधन मदत करतं. सामाजिक संशोधन सामाजिक विकासाची वेगवेगळी साधनं निर्माण करण्यासाठी मदत करतं. या मुद्द्यांच्या आधारे आपल्या लक्षात आलं असेल की सामाजिक संशोधन ही महत्त्वाची घटना आहे. समाजाच्या प्रगतीसाठी, समाजाच्या हितासाठी, समाजाबद्दलच्या ज्ञानाच्या निर्मितीसाठी सामाजिक संशोधन होत राहणं अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद.